गुरु आह्वान करेंगे। ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार, बहुत बहुत स्वागत है सभी का। अगर हो सके तो प्लीज अपने अपने वीडियोस ऑन कर लीजिए, और स्पेशली जो नए पार्टिसिपेंट्स हैं उन लोगों के भी मैं चेहरे देखना चाहूंगी। सो थैंक यू सो मच एवरीवन। इंट्रोडक्टरी सेशन या ओरिएंटेशन फॉर योग। नया साल है 2026, और काफी टाइम से ये सेशन लिया नहीं गया था। काफी लोगों के रिक्वेस्ट आ रहे थे कि आप योग में क्या करते हो, क्या सिखाते हो। उससे रिलेटेड लोगों को ये लग रहा था कि सूर्य नमस्कार कब सिखाएंगे, सर्वांगासन सिखाते हो क्या। तो इंडिविजुअली एक एक को आंसर देने से बेटर मुझे लगा कि एक सेशन अपन ले ले तो ज्यादा बेटर रहेगा। तो रेगुलर जो योग मतलब अपनी योग क्लासेस ऑनलाइन जो है वो 1 जुलाई 2020 से स्टार्ट हुई, और तब से कंटिन्यूअस चल रही है। बाहर अलग अलग जगह पे काफी सारे योग सेशंस होते हैं, अलग अलग आसनों के माध्यम से फिटनेस के लिए लोग काम कर रहे हैं। बट स्पेशली अपने यहाँ क्या अलग है, तो अपने यहाँ पे काफी सारे पेशेंट्स आते हैं अलग अलग बीमारियों के साथ। तो अपन थेरापेटिक योगा पे ज्यादा जोर देते हैं। ऐसा नहीं है कि किसी को प्रॉब्लम नहीं है तो वो केवल फिटनेस के लिए ज्वाइन नहीं कर सकते, बिल्कुल कर सकते हैं। लेकिन उसके साथ हर पेशेंट को क्या सूट होगा उसके हिसाब से, एज, जेंडर, उनकी प्रॉब्लम्स, तो उनके हिसाब से फिर अपने क्लास में क्रियाएं करवाई जाती हैं। एज आप देखेंगे तो अपने यहाँ 14 साल के बच्चे से 85 ईयर्स तक के पार्टिसिपेंट्स हैं, और जो सब साथ में योग करते हैं, और सभी को डेफिनेटली रिजल्ट्स अभी तक मिलते आए हैं, अभी तक मिल रहे हैं, और आगे भी मिलेंगे। तो टाइमिंग्स इसके जो रहते हैं वो सुबह 7 से 8, मतलब 7 to 7:40, 45, 8 to 8:45 और 9 to 9:45, इस तरह से अपनी 3 बैचेस चलती हैं। जिन लोगों को इस टाइम जोन में नहीं जमता है उन पार्टिसिपेंट्स के लिए रिकॉर्डेड सेशंस भी अवेलेबल हैं, ताकि उनके टाइम जोन में अगर ये नहीं कर पा रहे हैं तो बाहर से, अभी भी अपने साथ काफी पार्टिसिपेंट्स जुड़े हुए हैं जो यूएस से कर रहे हैं, यूके से कर रहे हैं, न्यूजीलैंड, ऑस्ट्रेलिया, कतर, यहाँ से लोग अपने साथ जुड़े हुए हैं। तो वो पार्टिसिपेंट्स उनके टाइम जोन में रिकॉर्डेड सेशन देख के और करते हैं। महीने में आखिरी जो शुक्रवार होता है या लास्ट वर्किंग डे जो रहेगा, उस दिन अपना एक कॉमन सेशन होता है। कई बार उसमें Q&A सेशंस लिए जाते हैं कि आप लोगों के जो भी योग से रिलेटेड या अपनी हेल्थ से रिलेटेड अगर कोई डाउट है तो वो वहां पे क्लियर किए जाते हैं, या फिर कोई भी एक ऐसा टॉपिक जो फिटनेस से रिलेटेड हो, चाहे वो कुछ भी हो सकता है। कभी ऑर्गन क्लॉक लिया जाता है, कभी डाइट पे काम किया जाता है। तो अलग अलग सेशंस या अलग अलग विषयों पे हम लोग चर्चा करते हैं, कोई एक विषय, और फिर धीरे धीरे उसमें से जो भी है सॉल्यूशंस पेशेंट्स के लिए हम निकालते रहते हैं। तो कौन कर सकता है, तो कोई भी ज्वाइन कर सकता है। क्या इसके लिए लिमिटेशंस है? कोई लिमिटेशंस नहीं है।
क्या सर्जरी हुई है तो क्या हम ये वाला क्लास ज्वाइन कर सकते हैं? बिल्कुल कर सकते हैं। अपने यहाँ जिनकी बाईपास सर्जरी हो गई उन्होंने भी ज्वाइन किया। मुझे बताने में बहुत खुशी होगी कि नी रिप्लेसमेंट हुई और हॉस्पिटल से भी लोगों ने, आज सर्जरी हुई, दूसरे दिन सुबह ज्वाइन किया। जिस दिन सर्जरी होने वाली थी उस दिन भी सुबह योग क्लास अपने यहाँ के पार्टिसिपेंट्स ने ज्वाइन किए हुए हैं। और सही में ईश्वर की कृपा से, ये योग सेशंस की वजह से उनकी मसल्स की ताकत इतनी अच्छी थी कि रिकवरी बहुत फास्ट हुई। और उनके डॉक्टर्स ने भी उन लोगों को सजेस्ट किया कि ये जो आप क्लासेस कर रहे हो या ये जो भी आप वर्कआउट कर रहे हो ये आपके लिए बहुत अच्छा है, इसको कंटिन्यू कीजिए। अपने पास हार्ट पेशेंट्स है, पार्किंसन के पेशेंट्स है, कैंसर पेशेंट्स हैं, बाकी सर्दी खांसी बैक पेन वगैरह ये तो सब आते ही हैं। लेकिन कई बार क्या होता है, लोगों को ये लगता है कि जैसे आपने बुक्स में भी पढ़ा होगा, आजकल योग कोई नई बात नहीं रह गई है लोगों के लिए। ये इतना सब दूर फैला हुआ है, यूट्यूब पे, गूगल पे इतनी सारी इंफॉर्मेशंस अवेलेबल है। और रामदेव बाबा जी हैं, मोदी जी हैं, इनकी वजह से योग घर घर तक पहुंच गया। देश में आज हमारे योग को इतनी मान्यता मिली। लोगों को ये लगता है कि योग मतलब सूर्य नमस्कार, योग मतलब पश्चिमोत्तानासन, योग मतलब सर्वांगासन, अलग अलग बड़े बड़े आसन किए जाएंगे तो वो योग है। वो तो है, वो गलत नहीं है। लेकिन जब हम किसी प्रॉब्लम से जूझते हैं, किसी फिजिकल एलिमेंट के साथ जब हम ये क्रियाएं करने जाते हैं तो बहुत सारी लिमिटेशंस आती हैं। और उन लिमिटेशंस के साथ फिर लोगों को लगता है कि नहीं, हम ये कर पाएंगे या नहीं कर पाएंगे। बुक में लिखा हुआ है पश्चिमोत्तानासन करने से पेट और पीठ दोनों को फायदा होता है। लेकिन जिस वक्त किसी व्यक्ति को दर्द है, बैक एक है, लंबर से रिलेटेड प्रॉब्लम है, उस समय अगर पश्चिमोत्तानासन किया गया तो वह दर्द और बढ़ सकता है। तो ऐसे समय हम क्या करेंगे? तो ऐसे समय हमको कुछ अलग क्रियाएं करनी पड़ती हैं और उससे उन मसल्स की ताकत, उन बोन्स की डेंसिटी को बढ़ाने की कोशिश, जो अपने यहाँ पे कलर्स के थ्रू या सीड्स के थ्रू, अलग अलग ट्रीटमेंट्स के थ्रू भी बताते हैं अपन। जो जनरल ट्रीटमेंट्स है वो तो क्लासेस में बता दी जाती है नॉर्मली, लेकिन अगर कुछ स्पेसिफिक प्रॉब्लम है तो उसके लिए फिर अलग से कंसल्टेशन लगता है। और जब पेशेंट ज्वाइन करता है तो वो अपनी प्रॉब्लम्स को बता देते हैं। उन प्रॉब्लम्स को बताने के बाद उस व्यक्ति को वैसे वैसे इंस्ट्रक्शंस दिए जाते हैं। तीनों सेशंस में मैं खुद अवेलेबल रहती हूँ, मैं खुद ही वो क्लास लेती हूँ। और अगर किसी की कोई प्रॉब्लम है, कोई दिक्कत है, तो उसको उस समय बता दिया जाता है कि ये क्रिया आप इस तरह से करेंगे। जैसे अपने यहाँ कई सारे पेशेंट्स को या पार्टिसिपेंट्स को पेट के बल नहीं लेटते आता। किसी को हर्निया है, किसी की पेट की सर्जरी हुई है, तो उन लोगों को पेट के बल लेटना अलाउड नहीं है। तो उन पार्टिसिपेंट्स ने क्या करना, वही क्रियाएं होंगी, वही आसन होंगे, लेकिन उसके बेनिफिट एक भी उसका साइड इफेक्ट हुए बिना आप कैसे ले सकते हो, वो अपने यहाँ इस क्लास में सिखाया जाता है। कहाँ सीखा मैंने? तो मैंने भी नॉर्मल योग का डिप्लोमा किया था, मैं भी सर्टिफाइड योगा टीचर हूँ, योगा मास्टर हूँ। बट मुझे सिखाने वाले जो भी थे वो सभी मेरे ही पेशेंट्स थे। कि अगर कोई बेड रिडन है तो उससे मैं क्या क्रियाएं करवाऊं, लेटे लेटे मैं उनसे क्या करवा सकती हूँ। तो वो पेशेंट्स के लिमिटेशंस और फिर उसके साथ एक नए योग की क्रियाएं डेवलप होती चली गई। और इस तरह से सभी पेशेंट्स के लिए ये योग क्रियाएं एक तरह से वरदान साबित हुई, उन लोगों के लिए भी और मेरे लिए भी। क्योंकि मुझे आसानी होने लगी कि अच्छा किसी की सर्जरी हुई है, सॉरी, ओके नो प्रॉब्लम, आप यहाँ पे आ सकते हो क्योंकि ऑलरेडी मैंने ये पेशेंट ट्रीट किया हुआ है। पैरालिसिस के पेशेंट्स के लिए अपने यहाँ बहुत अच्छे रिजल्ट्स हमने देखे हैं और अभी भी मिल रहे हैं। क्योंकि पहला पेशेंट जब मैंने योग की जर्नी मुंबई में जब आने के बाद शुरू की, तो
पहला जो पैरालिसिस का पेशेंट थे वो 21 डेज में चलने लग गए, जबकि डॉक्टर्स ने कहा था ये उठ भी नहीं पाएंगे कभी जीवन में। और वो केवल इन्हीं छोटी छोटी क्रियाएं और सीड थेरेपी, इन दोनों की मदद से वो पेशेंट ठीक हो गए। तो इस तरह से हॉलिस्टिक अप्रोच रखा, कॉम्बिनेशन में ट्रीटमेंट्स देते चले गए, और उसका एक योग माध्यम बना, क्योंकि योग जरूरी है। अगर हमारी फिजिकल एक्टिविटी नहीं होगी तो फिटनेस मेंटेन रखने में काफी कष्ट होते हैं। तो ये अविभाज्य अंग हर व्यक्ति के जीवन का होना चाहिए, और इसलिए विचार किया कि 2026 से फिर से अपन ओरिएंटेशन लेते हैं, लोगों को बताते हैं कि ऐसी भी योगिक क्रियाएं होती हैं कि आप बेड पे लेटे लेटे भी क्रियाएं कर सकते हो, लेट के भी आपको रिजल्ट्स मिल सकते हैं, और बहुत बड़ा करने की जरूरत नहीं होती है। बस आप ज्वाइन करो। उसके बाद में फिर हम मेडिटेशन रोज के लेते हैं, अलग अलग तरह के मेडिटेशंस चलते हैं। कभी चक्रों के ऊपर रहते हैं, कभी 5 एलिमेंट्स के ऊपर रहते हैं, कभी फॉरगिवनेस प्रैक्टिस रहती है, कभी पास्ट लाइफ के ऊपर हम काम करते हैं। तो डिपेंड करता है, और हर व्यक्ति उससे जुड़ तो जाता ही है अपने आप, क्योंकि हर व्यक्ति के अंदर कुछ ना कुछ प्रॉब्लम्स, और केवल ये फिजिकल लेवल पे काम नहीं हो रहा है, फिजिकल मेंटल इमोशनल लेवल पे हम काम करते हैं। क्योंकि कोई भी बीमारी, आज हम सभी सुन रहे हैं कि साइकोसोमैटिक है, साइकोलॉजी कहीं ना कहीं उससे कनेक्टेड है। तो अगर उस पे काम किया जाए, मेंटल इमोशनल लेवल पे अगर काम करेंगे, तो फिजिकल लेवल पे हमको बहुत अच्छे रिजल्ट्स देखने को मिलते हैं। तो इस तरह से अपनी योग की क्लासेस चलती हैं, और मैं अभी एक दो पार्टिसिपेंट से रिक्वेस्ट करूंगी कि अगर वो अपना एक्सपीरियंस शेयर कर सके तो, और उसके बाद फिर जो भी नए पार्टिसिपेंट्स जुड़े हैं, अगर उनकी कोई भी क्वेरीज है तो उनको मैं आंसर करूंगी। नेत्रा मैडम बोला तुम्ही, चालेल, अनम्यूट करू। सॉरी सर, पुन्हा अनम्यूट करू। बोला मॅडम. नमस्कार ताईने आता जे सांगितलं ना ते तंतोतंत खरं आहे. मी इथे गेली 4 वर्ष आहे. ज्या वेळेला मी वर्गाला ऍडमिशन घेतली, माझ्या वहिनीमुळे इथे आले मी, त्यावेळेला भरपूर प्रॉब्लेम होते. म्हणजे मी म्हणायचे की नखशिखांत डिफेक्टिव्ह पीस आहे. उंटाला विचारलं तुझं सरळ काय, तर तो काय उत्तर देईल, तसं माझं झालेलं होतं. अभिजित सरांना म्हटलं मी 3-4 महिने बघते, हा जमलं तर करते, नाही तर मग सोडून दे. आज मी 4 वर्ष इथे आहे. आणि वैशिष्ट्य असं आहे की डॉक्टर तुम्हाला सरळ सांगतात हे काय बरं होणार नाही तुमचं, त्याच्याबरोबरच तुम्हाला जगायला पाहिजे. ताई असं कधी म्हणत नाही. ती सांगते आपण ह्याच्यावर काम करूया, तुम्हाला नक्की बरं वाटेल, थोडा वेळ लागला तरी चालेल. तिचं हे जे सूक्ष्म योगा आहे ना, तो प्रवास हा असह्यकडून सुसह्यकडे असा आहे. आणि तुम्हाला एक दिवस पण कंटाळा येत नाही. रोज नवीन असतं, रोज. कालचं आज नाही, आजचं उद्याला नाही. त्यामुळे तुम्हाला कंटाळा येत नाही. बरं, नुसतं जरी आपल्याला असं वाटलं की हे योगासन आपल्याला कितपत हे करतील, पण तसं नाहीये बरं का. आपल्याला कितीतरी प्रॉब्लेम्स असतात जे शारीरिक दृष्ट्या आपल्याला नंतर दिसून येतात. शारीरिक असतात, मानसिक असतात, आध्यात्मिक असतात, बौद्धिक असतात. ताई ह्या सगळ्या आस्पेक्टवर काम करते, तुम्हाला कळत पण नाही. तिचे शब्द म्हणजे इतके अनमोल आहेत. काय काय धीर देते म्हणजे ती काय करते. ती काय पॅम्पर करत नाही तुम्हाला, पण ती जे बोलते ना त्यांनी तुमच्या मनाला इतकी उभारी मिळते की तुम्ही स्वतःच म्हणाल येस, मी ह्याच्यातनं बाहेर पडणार. आणि ती तुम्हाला बाहेर काढतेच. म्हणजे त्याच्यासाठी ती आपल्याला काय काय ती आमच्यासाठी करते ना, खरोखर आम्हाला एक पानभर लिहायला लागलं तरी ते कमी पडेल. आणि जे इथे येतो ना तो इथून कधीही जात नाही. किती तऱ्हेने कलर थेरपी म्हणजे अमेझिंग रिझल्ट आहेत कलर थेरपीचे. काय रेकी सगळ्याचेच काय करते म्हणजे काय करत नाही विचार, सगळ्या तऱ्हेने ती तुम्हाला मदत करत असते. आमच्यासाठी ती देवदूत आहे, एंजल आहे ती आमची.
आणि इथे आलात ना तर आय अश्युअर यू की तुम्हाला एक दिवस देखील पश्चातापाची वेळ येणार नाही. पण श्रद्धा आणि सबुरी मात्र आवश्यक आहे. आणि असे सगळे पेशंट्स तुम्हाला किती भेटतील, सिनियर सिटीजन्स खूप आहे त्याच्यामध्ये, पण प्रत्येकाचा अनुभव कसा आहे. हार्ट पेशंट आहे, पार्किन्सनचा पेशंट आहे, माझ्या मणक्याचा प्रॉब्लेम आहे, मला सायटिकाचा पेशंट आहे, मी माझी ऑपरेशन झाली होती, हॉस्पिटलमध्ये माझी तब्येत बिघडली होती. ताईला फोन केल्यानंतर तिने मला अशी कलर थेरपी सांगितली ना की तिसऱ्या दिवशी मला उतार पडला की डॉक्टर आले आणि बँडेज करताना म्हणाले, ओ इट्स अ मिराकल, 3 दिवसात हे कसं काय बरं झालं. किंवा मला एवढ्या गोळ्या होत्या ऍसिडिटीवर, तिने साधा एक मला उपाय सांगितला, हे कर. अँटीबायोटिक्स होते महिना दीड महिना, पण त्या कलर थेरपीवर मला एकही दिवस अँटासिडची गोळी घ्यायला लागली नाही. त्या कलरवर मी दीड महिना होते. आज आग पडली पोटात, हे होतंय ते होतंय, काही नाही. आणि हळूहळू आपल्या हालचालींमध्ये सुधारणा होत राहते. आपलं आपल्यालाच बरं वाटायला लागतं. म्हणजे मी सांगायची गरजच नाही, तुम्हीच म्हणाल सगळेजण पुढच्या सेशनच्या वेळेला, हो आम्हाला बरं वाटलं. आणि समजा मला अमुक एक गोष्ट उभं राहून नाही जमत आहे, ठीक आहे, बसून कर, असं कर तसं कर, हात नाही वर करायला जमत आहेत, कमरेवर ठेव, की काही सगळ्या एक्झरसाइजला सोल्युशन्स आहेत तिच्यावर. म्हणजे आता हे मला जमत नाहीये, नाही, ती सांगते शरीर की सुनो, तुम्हाला 20 वेळा नाही जमत आहे, 5 वेळा जमत आहे, 5 वेळा करा, पण ते करा आणि त्याचा उपयोग होतोच. होतोच. हा अगदी स्वानुभव आहे माझा. त्यामुळे तुम्ही याच आणि अनुभव घ्या. काय आहे, मी नेहमी सांगते की मी तुम्हाला किती सांगितलं, अहो बासुंदी किती सुंदर लागते किंवा जिलबी किती सुंदर लागते, ते वर्णन होईल. तुम्ही स्वतः खाऊन बघितलं की कळेल तुम्हाला ते किती छान आहे ते. तेव्हा तुम्ही इथे या आणि जिलबी खाऊन बघा, किती मस्त आहे ती. तुमचं तुम्हालाच बरं वाटेल. हं? धन्यवाद. थैंक यू सो मच नेत्रा मैडम, थैंक यू। और कोई अपना एक्सपीरियंस शेयर करना चाहेगा? अगर अभी के जो करंट पार्टिसिपेंट्स हैं, प्लीज हैंड रेस कीजिएगा, मैं उनको अनम्यूट करने का ऑप्शन देती हूँ। अगर यस, एक और अगर कोई दे सकता है तो, अदरवाइज सुनील सर तुम बोलता है, अनम्यूट करा सर। मी ताईंकडे क्लास जॉईन करून मला पण 3.5 पावणे 4 वर्ष झाली. त्यावेळेस मला पार्किन्सनचा त्रास होता. म्हणजे मला इव्हन चालता येत नव्हतं, हात वर करता येत नव्हते, काही नव्हते. आता मला फरक एवढा पडलाय की मी चालू शकतो आणि हात पण पूर्णपणे वर करू शकतो. माझी सुरुवातीला परिस्थिती अशी होती की मला कपडे घालण्याकरता पण एक माणूस लागायचा, टी शर्ट वाला. तो प्रॉब्लेम माझा मिटला. त्याचप्रमाणे मला मणक्याचं ऑपरेशन झालं आता, म्हणून मला स्पाईनचं ऑपरेशन झालं म्हणून मला काठी घ्यावी लागते. आता माझी काठी नव्हतीच, मला काठी नव्हती अजूनही. त्यामुळे मला ताईने काही डोळ्याचे व्यायाम करायला सांगितले, सगळे सांगितले. त्यामुळे माझा चष्मा पण निघून गेला. चष्म्याचा नंबर निघून गेला. माझ्या वयाच्या 73व्या वर्षी 74 वर्षी माझा चष्म्याचा नंबर गेला. म्हणजे विदाऊट चष्मा मी लिहू शकतो, वाचू शकतो. मी हाताने लिहू पण शकत नव्हतो, तर माझा उजवा थरथर कापायचा. पण मी आता लिहायला लागलो, व्यवस्थित लिहायला लागलो. आणि ताईंचा क्लास मी जबरदस्ती जॉईन केला होता, पण मला त्याच्यात एवढा इंटरेस्ट आला की आता मला क्लास सोडावासाच वाटत नाही. क्लास माझ्या बरोबर सुटला जाईल, ही अशी परिस्थिती झालेली आहे. आणि खरोखर तुम्ही एकदा जॉईन व्हा. आणि ताईंना एवढं नॉलेज आहे, सगळं नॉलेज आहे. ते आमच्या एक डॉक्टर, एक प्रकारच्या डॉक्टरच आहेत. डॉक्टर आमच्या गुरुप्रमाणे आम्हाला भेटलेले आहेत. त्या सांगतील ते ऐकायचं फक्त. ते नेत्रा मॅडम बोलल्या त्याप्रमाणे श्रद्धा सबुरी ठेवा, तर आपल्याला नक्की रिझल्ट मिळेल. थैंक यू सर, थैंक यू फॉर शेयरिंग, थैंक यू सो मच। आप लोगों के अगर कोई, मिलिंद सर आप चाहोगे कुछ शेयर करना? मिलिंद कदम सर, आप चाहोगे एक्सपीरियंस शेयर करना? फिर मैं नए लोगों के क्वेरीज ले। अच्छा अजित सर येते मी तुमच्या जवळ पण। थँक्यू मॅडम, बोलायला चान्स दिल्याबद्दल.
कारण मला जास्त बोलता येत नाही. मला आता जॉईन होऊन जवळ 1.5 वर्ष झाली. मला 2 मणक्याचे प्रॉब्लेम होते. दोन्ही मी ऑपरेशन केले. पण कॉन्फिडन्स नव्हता मला चालायचा पण. हॅलो. येतोय सर, ऐकू येतोय तुमचा आवाज. बोला सर. मला चालायचा प्रॉब्लेम होता. मला कॉन्फिडन्स पण नव्हता चालायचा, की जेणेकरून मी घराच्या बाहेर पडू शकतो म्हणून. पण मॅडमच्या इथे त्यांनी एवढा कॉन्फिडन्स दिला की आता ते शब्दात सांगणं पण चुकीचं होईल. कारण का आम्ही आता वेगळेच मित्र झालो आहोत ह्या याच्यामुळे, ह्या कॉन्फिडन्समुळे. आम्ही आपले भेटतो, मस्तपैकी येतो. ठाण्यापर्यंत तरी मी एकटा जाऊ शकतो, एवढा मला कॉन्फिडन्स दिलाय. बरं, मी फिरलो पण भरपूर आहे त्या कॉन्फिडन्सवर. त्यामुळे योग क्लास म्हणजे मला चांगलीच एक हे आहे. म्हणजे अभिमान वाटावा लागेल की मला एवढं फिरायला लावलं. Thank you. त्यासाठी मी मॅडमना थँक्स बोलेन. आहेत थोडे प्रॉब्लेम असतात, ते होतील आज ना उद्या सॉल्व्ह सगळे, त्याबद्दल प्रश्नच नाहीत. पण जो कॉन्फिडन्स दिलाय तो महत्वाचा आहे. एवढा मी पुष्कळ ठिकाणी फिरून आलो. मी जास्त बोलता येत नाही, एवढं मला जेवढं बोलता येतं तेवढं मी बोललो. Thank you, sir. Thank Thank you you. for sharing. Thank you so much, sir. नेत्रा मॅडम, येते मी तुमच्याजवळ परत. लगेच बोलायला हवंय. अजित सर, अनम्यूट करा प्लीज. नमस्कार. नमस्कार सर. मला 12 मार्चला ऑफिसमध्ये असताना एक पॅरालिसिसचा स्ट्रोक आला आणि त्याच्यानंतर म्हणजे डॉक्टरांनी माझ्या मिसेसला सांगितलं की म्हणजे माझी कंडिशन एकदम क्रिटिकल आहे असं त्यांनी सांगितलं. तर त्याच्यानंतर मिसेसने माझ्या ताईनं फोन केला आणि ताईंनी तो रात्री 12-12:30ला उचलला आणि सगळं पहिले ऐकून घेतलं. नंतर ताईंनी मिसेसला काही गोष्टी सांगितल्या की तुम्ही आयसीयू मध्ये जा आणि फक्त 15 मिनिटं फक्त मला वाटतं एक बोट पायाचं कुठचं बोट होतं ते दाबायला सांगितलं, पंपिंग करायला सांगितलं. आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने ताईंचा परत फोन आला, म्हणजे जवळजवळ 1च्या आसपास. आणि त्यांनी सांगितलं की मी डेंजर झोनच्या बाहेर निघून गेलो, जिथे डॉक्टर क्रिटिकल सांगत होते. म्हणजे मी बोलताना ऐकलं की 2 ते 2.5 वर्ष आता म्हणजे मी मुश्किल आहे म्हणजे हे करणं, उभं राहणं परत, कारण कंडिशनच तशी होती. लेफ्ट साईडचं पुढचं सेन्सेशन गेलं होतं, उभं राहता येत नव्हतं, हात कुठे पाय कुठे काहीच कळत नव्हतं. आणि अशा वेळेस मी जेव्हा घरी आलो, पहिले 15-20 दिवस आराम केला, नंतर ताईंचा क्लास सकाळचा जॉईन केला. आणि त्या क्लासमध्ये मला जमत नव्हतं उभं राहायला किंवा एक्सरसाइज करायला. पण त्यांचं लक्ष, एवढी लोक जवळजवळ माझ्या याच्या ग्रुपमध्ये, जवळजवळ सकाळच्या ग्रुपमध्ये मला वाटतं की 30-40 लोक होते, पण प्रत्येकाकडे त्यांचं एवढं बारकाईने लक्ष असतं. त्या बरोबर सूचना करायच्या की भिंतीला टेकून उभा राहा, भिंतीला टेकून उभा राहून करा, तुम्ही हे नका करू, पाय पडत नाही ते पण त्यांना लक्षात येतात की आम्हाला डाव्या साईडचा पाय पडत नाही वगैरे, तरी पण त्या व्यवस्थित मार्गदर्शन करत होत्या. जसं आता माझ्या पहिले त्या सरांनी सांगितलं कॉन्फिडन्स, या आजारामध्ये कॉन्फिडन्स हा पूर्णपणे शून्यावर जातो. मी काय करू शकीन का नाही मला माहिती नव्हतं. कधी कधी फार वाईट विचार यायचे की नाही आपण संपवून टाकूया असं. परंतु ताईंनी म्हणजे का माहिती नाही, त्यांच्या शब्दामध्ये एवढी जादू असायची ना की म्हणजे डिस्ट्रॉय झालेलं मन पण परत उभं राहायचं, नाही मी करू शकतो. त्यामुळे त्याच्यानंतर ताईंनी जे कलरचे जे आकडे सांगितलेले होते, जे केलेले होते ते मी रेग्युलर, पहिले मी कंटाळा करायचो, मिसेसला मी बोलत आहे काही नसतं, असं काही नसतं, पण आता मी स्वतःहूनच ते करतो. आणि एक मध्यंतरी आता डाव्या पायाला, माझ्या पायाला दुखायला सुरुवात केलेली आहे, त्यावेळेस ताईंनी काही उपाय सांगितलेले. 2 दिवस दुखत होते, पण ते केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून बंद झालं. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे की दुसऱ्या दिवशीपासून बंद झालं आणि शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात आता सुधारणा होते.
कोणी असं माझ्याकडे ज्यांना माहिती नसेल तर ते बोलतात की तू बोलला म्हणून, नाहीतर तुला असा काही आजार झालेला आहे हे आम्हाला कळत नाही. आमचे डॉक्टर स्वतः बोलले बोलतात हा चमत्कार आहे. आता मी माझ्याकडनं तरी मी किंवा माझे मिस्टर आम्ही हे सांगतो की ताई, सकाळचा तुमचा क्लास कधी कधी माझ्याकडनं जॉईन होत नाही कारण झोप एवढी येते ना, पण तरी देखील शेवटचे 10-15 मिनिटं जे तुमचं काय शब्द आहे त्याला, मेडिटेशन शवासन, त्याने खरंच ताई प्रचंड प्रमाणात होत आहे. म्हणजे आपण आता ज्या याला गेलेलो होतो गरुड माचीला, ताई मी कधी आहे ना थकलेलो असायचो तरी पण माझे डोळे बंद करायला मी घाबरायचो. पण त्यावेळेस मी 15 ते 20 मिनिटं मी कंटिन्यू कुठे वेगळ्याच जगात गेलेलो मेडिटेशन मध्ये की, आणि आता घरी पण मी एकदम शांतपणे बसलो, डोळे बंद करून बसतो. जो माणूस 5 मिनिटं पण डोळे बंद करायला तयार नव्हता तो आता 15 ते 20 मिनिटं, अर्धा तास पण डोळे शांतपणे, मला कसली फिकिरच नाही, आता जगात काय होईल त्याची मला काय फिकिरच नाहीये. आणि हे तुमच्या 2 शब्दामुळे ताई मला हा चमत्कार घडलेला आहे. बस हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि जोपर्यंत आहे ताई तोपर्यंत मी आता असं क्लासला आणि बाकीच्या गोष्टीला अटॅच होणार आहे. थैंक यू फॉर शेयरिंग सर. सर एक बार आप केवल चल के बता दोगे कि लोगों को समझ में आएगा? 2 मिनिट आहे, 2 मिनिट. यस प्लीज प्लीज. 2 मिनिट, 2 मिनिट. आपको स्पॉटलाइट से हटा रही हूँ, आप जब रेडी हो जाओ तो मुझे बता देना प्लीज. तेव्हापर्यंत येस नेत्रा मॅडम म्हणत होता प्लीज. हा, मला सांगायचं, सुनील सरांनी, आम्ही सुनील सरांना पहिल्यापासून पाहिलंय. सुनील सरांचं त्यांनी सांगितलं मला लिहिता येत नव्हतं, पण तुम्हाला सांगते सुनील सरांनी 18 वेळा भगवद्गीता लिहिली. हो मॅडम, अनम्यूट करा प्लीज. एक सेकंड. हा, अनम्यूट करा. सुनील सरांनी जे सांगितलं मगाशी, त्यांचा हात काम करत नव्हते, त्यांच्या तब्येतीत एवढी सुधारणा झाली इथे आल्यानंतर की त्यांनी 18 वेळा भगवद्गीता लिहिली हाताने स्वतःच्या. 11 टाइम्स मॅडम. 11 वेळा. ओके, माझी त्यांना सर्टिफिकेट दिलंय त्याच्यासाठी स्पेशल. म्हणजे आणि त्यांना डॉक्टरनी पार्किन्सन मुक्त झालायत म्हणून सांगितलेलं आहे. आज ते डान्स करतात. म्हणजे बघा, हे मला सांगायचं होतं की हा चमत्कार आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलाय. आमच्या बाबतीत तर आम्ही पाहतोच आहे. थँक्यू मॅडम. आणि तू आहेस म्हणून आम्ही आहोत खरोखर. थँक्यू आमच्या पायात उभे. थँक्यू सो मच. ओके ओके. येस अजित सर, मी तुम्हाला परत स्पॉटलाइट वर घेत आहे. एक सेकंड. हा, दिसत आहात सर तुम्ही? येस. थँक्यू सर, थँक्यू. बस 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 सर, थँक्यू सो मच. थँक्यू सर. Yes, thank you. Thank you so much. Thank you for sharing. Newcomers, अगर आप चाहते हो कोई क्वेरी अगर आपकी है तो आप क्वेश्चंस पूछ सकते हो. बाकी तो काफी सारे लोग रेगुलर जो क्लास करते थे वही हैं. और अगर आपको क्लास ज्वाइन करना है तो अभिजीत सर का नंबर ग्रुप पे है 9322210385. ये नंबर है. आपको अगर ज्वाइन करना है इस क्लास में तो आप बिल्कुल कम्युनिकेट करके 5 तारीख से कोई भी सेशन 7 का या 8 का या 9 का कोई भी सेशन आप जो चाहेंगे वो ज्वाइन कर सकते हो. और ऐसा नहीं है, कई बार ऐसे हो जाता है कि 7 मतलब 7 की बैच में आपको आना है, 8 में रजिस्टर्ड किया है तो 8 की बैच में. कभी तो भी ऐसे हो सकता है कि सुबह 7 की बैच में नींद नहीं खुली तो आपने 9 का बैच ज्वाइन कर लिया या 8 का कर लिया तो भी कोई दिक्कत नहीं है. आपने ग्रुप पे इन्फॉर्म नहीं किया तो भी चलता है. लिंक सारी ग्रुप्स में रहती है. आप 7, 8, 9 कोई भी बैच अपने सहूलियत के हिसाब से ज्वाइन कर सकते हैं. आपको जो भी प्रॉब्लम्स है
वो प्रॉब्लम्स अगर एक बार आपने वॉइस मैसेज या टाइप करके 9322210385 इस नंबर पे भेज दी, तो क्लास लेते समय मुझे ध्यान रहता है कि मुझे किस पे काम करना है, आपको किस तरह से आपसे क्रियाएं करवा लेनी है, कि कौन सी लिमिटेशंस है। जैसे किसी का हर्निया का ऑपरेशन हो गया है या किसी की बाईपास हुई है, तो ऐसे समय पे किसी की स्पाइन की सर्जरी है, किसी का नी रिप्लेसमेंट है, किसी को अगर कोई और प्रॉब्लम है, तो यस उन प्रॉब्लम्स के ऊपर मुझे उनके तरफ स्पेशल ध्यान देना पड़ता है। तो उस तरह की क्रियाएं फिर उनसे करवाना मेरे लिए आसान हो जाता है। तो अगर आप पहले अपनी प्रॉब्लम्स बता देंगे तो मुझे आप लोगों से क्रिया करवाना आसान हो जाएगा। ओके, दूसरी बात, कलर्स वगैरह तो अपन बताते हैं। कई महिलाओं को ये भी प्रॉब्लम रहती है यूरिन इनकंटिनेंस। पुरुषों में ये प्रॉब्लम रहती है कि प्रोस्टेट का प्रॉब्लम है, ये आजकल बहुत कॉमन हो गया है। फैटी लीवर, गॉल ब्लैडर स्टोन, तो इसके ऊपर भी हम लोग जो क्रियाएं करते हैं उससे बहुत अच्छे रिजल्ट्स मिलते हैं। तो आपका स्वागत है अगर आप लोग ज्वाइन करना चाहें तो। अगर किसी की क्वेरी है तो हैंड रेज करें, नहीं तो फिर अपन अपना सेशन यहाँ पे समाप्त करेंगे। जी अनम्यूट करें आप प्लीज। मॅडम, हाँ। मला असं विचारायचं की तुम्ही एजची लिमिट नाही हे सांगितलं, पण जर त्यांना उठता बसताना जर त्रास आहे म्हणजे प्रॉपर उठायला किंवा ते चेअर मध्ये पण ते बसून करू शकतील ना? आडवे पडून सुद्धा करू शकतात मॅडम। ओके, मैं कह रही हूँ ना, थँक्यू। हॉस्पिटल में थे तब भी क्रियाएं करवाई हैं। आपको उठ के बैठते भी नहीं आ रहा है, नो प्रॉब्लम एट ऑल। मैं वही क्रियाएं, आप रनिंग कैसे करते हो? राईट, खड़े रह के ही दौड़ते हो ना, मैं बेड पे लिटा के भी रनिंग करवाती हूँ। ओके, चालेल, थँक्स। मी माझ्या पॅरेंट्ससाठी विचारत होती, त्या दोघांसाठी मी विचार करते की त्यांना थोडं सेटअप करून देईन, सो बिकॉज हा ऑनलाईन असल्यामुळे त्यांना थोडं सेटअप करून मला द्यावा लागेल आधी। नहीं, कोई दिक्कत नहीं है अभिजीत सर। ऑनलाइन सुबह जब नए क्लासेस चलते हैं, नए एडमिशन्स रहते हैं, तो अभिजीत सर पूरा टाइम अवेलेबल रहते हैं। उनको अगर कुछ नहीं समझ में आ रहा है तो वो पूरा अटेंड करते हैं, उन लोगों को गाइड करते हैं, और एक बार फिर वो सेट हो गए तो फिर बाकी कोई दिक्कत ही नहीं। ठीक है, आणि याचे चार्जेस वगैरे नंतर आपल्याला ग्रुपवर अभिजीत सरांशी तुम्ही कळेल की कम्युनिकेट करा, तुम्हाला सगळं त्याच्यावर कळेल। 9322210385 इस नंबर पे कम्युनिकेट कीजिए, आपको सारे डिटेल्स उसमें मिल जाएंगे। ओके, चालेल, थँक्यू। यस। चलिए, मेरे ख्याल से किसी के कोई बाकी और लोगों के क्वेश्चंस नहीं है। नए लोग हैं, शायद उनको सब समझ में आ गया होगा। मैं फिर से एक बार नंबर रिपीट कर रही हूँ, 9322210385 इस नंबर पे प्लीज कम्युनिकेट कीजिएगा अगर आप लोगों को ज्वाइन करना है तो। सो थैंक यू सो मच। 5 तारीख से सभी का स्वागत है। बोला। मी आले 4 वर्षापूर्वी इथे, त्यावेळेला मला डायबेटीसवर 3 गोळ्या होत्या आणि बीपी वर पण 3 गोळ्या होत्या. पण याच्यामुळे योगाभ्यास म्हणजे मी याला आध्यात्मिक योगच म्हणते. त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू आता मला इतकं कमी आलेलं आहे. मला फक्त डायबेटीसच्या 2 अर्ध्या गोळ्या आहेत, ते पण शूटअप होऊ नये म्हणून. आणि बीपीच्या मला 3 गोळ्या होत्या 10 mgच्या, म्हणजे टोटल 10 mg. ते आता फक्त 2.5 mg आहे आणि ती देखील मी चेक करायचं आहे. बीपी माझं त्यांनी सांगितलंय ह्याच्या वर असेल तर गोळी घ्यायच्या, खाली असेल तर गोळी घेऊ नका. आणि आतापर्यंत ऍव्हरेज सांगायचं झालं तर 30 दिवसात 25 दिवस तरी मी गोळी घेतलेली नाहीये. एवढं माझ्यामध्ये फरक झालेला आहे. म्हणजे माझं HbA1c 8च्या वर किंवा 8च्या आसपास असायचं. आजच माझे रिपोर्ट झालाय, आज ते सकाळ आलेलं आहे HbA1c 6.9. आणि शुगर जी आलेली आहे त्याच्यात आता आमची लॅब बदलली म्हणून, अदरवाईज हॉस्पिटलच्या लॅबमध्ये त्यांनी मला तुम्ही नॉन डायबेटिक आहात म्हणून सांगितलेलं आहे. आजच आलेत रिपोर्ट सगळे. आणि माझं हिमोग्लोबिन काउंट पण वाढलं, 11 झालं आता.
किती होतं माहितीये, 5 आणि 6 होतं. मला 3 वेळा रक्त चढवलं होतं हॉस्पिटलमध्ये. पण ताईच्या गाईडलाईन प्रमाणे मी करत राहिले, कलर थेरपी करत राहिले आणि झाली एवढी सुधारणा. थँक्यू थँक गॉड. का मी तिला परमेश्वर म्हणू नये? ते थँक्यू एंजलच आहे ते. आणि सर म्हणजे आम्हाला देवदूत आहेत आमच्यासाठी. खरोखर खरोखर देवदूत आहात तुम्ही. आणि हे म्हणजे नुसतंच आहे, कोलेस्ट्रॉल वगैरे तर नाहीच आहे मला. एकदम पुअर कोलेस्ट्रॉल म्हणून आलेलं आहे माझ्या ह्याच्यामध्ये. युरिक ऍसिड गेलं, क्रिएटिनाइन पण एकदम नॉर्मल, सगळं नॉर्मल रिपोर्ट आहेत. थैंक यू मैडम, ये आपके कंसिस्टेंसी को है और विश्वास को है. आपने वो विश्वास रखा आणि एकही दिवस म्हणजे जेवढं जमलं तेवढं, काही इमर्जन्सी होती तरच क्लास चुकला, अदरवाईज तुम्ही क्लासही चुकवला नाही आणि सतत सातत्य ठेवलं, त्याच्यामुळे आपल्याला हे रिझल्ट मिळू शकले. सो थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. मला वाटतच नाही बुडवावं, बुडलं तर असं चुकचुकल्यासारखं होतं एकदम. थँक्यू मजा आहे, मजा आहे आपली क्लासमध्ये, मजा आहे सगळी. थँक्यू मॅम. सर तुमचा चेहरा पण दिसू द्या प्लीज, चेहरा नाही दिसत आहे. हा हा बोला सर. मला पण दिवसाला 24 गोळ्या होत्या. तुम्हाला प्रिस्क्रिप्शन पण दाखवलं होतं, पाठवलं होतं. त्या आता माझ्या पण गोळ्या 4 वर आल्या. हो सर. एवढा फरक पडला मला. तर कशाला मी क्लास सोडू आणि क्लास नको म्हणून थँक्यू सर. थँक्यू सो मच. टीचर नहीं है हमारी, ये हमारी फ्रेंड आहे. कधी आम्हाला ओरडत नाही. आमचे सगळे मिस्टेक्स आम्हाला असं नको तसं एवढ्या प्रेमाने सांगते. कधीच कधीच चिडत नाही. आम्हीच कधी कधी खूप आळशीपणा करतो आणि बंक मारतो क्लासला. हे म्हणून ताई म्हणते की कन्सिस्टन्सी ठेवा, म्हणजे तुमचं सगळं नीट होईल. आणि एक जादूचा बटवा आहे, खाली योग नाही, बाकी सगळं पण नॉलेज. किती किती छोटे छोटे टिप्स असतात. आणि योग मध्ये जुडलेले किती लोक आहेत ना, त्यांच्याकडे अफाट नॉलेज आहे. ते पण आमच्या ज्ञानात भर घालतात. कोणाकडून काय काय किती शिकायला मिळतं. कुठल्याही एज फॅक्टर दे, कुठल्याही लेवलवर, स्पिरिच्युअल वर, छोट्या छोट्या टिप्सवर, अनुभवावर आम्ही शिकतो. पण एक दिवस पण झालं नाही कशाही कारणाने तसं वाटतं अरे आज आम्ही जॉईन नाही केलं, आम्हालाच गिल्ट फील होतं. म्हणून असं वाटतं की नाही, काही असू दे करायला हवंच. आणि सगळं काही असून हेल्थ चांगली राहिली तर सगळ्यात किती आनंद आहे. सगळ्यांचा चेहरा हसरा राहतो. सो तुम्ही जरूर अनुभव घ्या. नेत्रा मॅडमनी सांगितल्यासारखं ती बासुंदी तुम्ही खाऊन बघा आमची, म्हणजे तुम्हाला कळेल की किती गोडवा आहे. सो बाकी मला जास्त शब्द बोलता येत नाही, पण तुम्ही जरूर अनुभव घ्या. थँक्यू. तुम्हाला खरंच छान वाटेल. आणि ताई ही योग टीचर नाहीये, शी इज अवर हा. फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. गाईड. हा अजिबात नाही. एक नेत्राताई, कधी कधी आपण शाळेच्या टीचरनी किंवा आईकडून पण ओरडा खातो, पण ताई ओरडत नाही. त्या ओरड्यात पण ती प्रेमाने सांगते. केवढ्यांदा एकच गोष्ट 10 वेळा सुद्धा सांगते आपल्याला चुकलं तर. असं म्हणत नाही की हिला 4ला सांगितलं तरी 5व्यांदा चुकली, नाही ती परत सांगते. नाही ऐसे नाही तनुताई, वैसे करो, हे चुकलंय असं कर. कोणालाही किती प्रेमाने सांगते. किती लहान तेवढ्याच असू दे. प्रेमाने सांगते, तेवढ्याच प्रेमाने हा. सांगते ती 10 हा, वेळा. आणि किती मोठा माणूस असू दे, किती सौम्य आहे, आपल्याला किती एवढं शिकून सुद्धा आपण चिडतो कधी कधी. सो किती गोष्टी शिकायला मिळतात. ते आपणच नशिबान आहोत की या ताईवर आपण जोडले गेलो. खरंच आहे. आम्ही तिला असं आम्ही म्हणतो, ती 14 विद्या आणि 64 कलांची राणी आहे ती. बाबा तसंच राहू दे, आपण असंच कंटिन्यू करत राहू. ताई, एक मी सांगतो, पण आहे. योगा करत असताना मी म्हणजे आपण चुकत असतो, तिकडनं इन्स्ट्रक्शन येतात, लेफ्ट पैर नहीं राइट बोला था, हिप से नहीं घुटनों से पैर ऊपर करो, त्या कॉमन बोलतात. पण तिकडे जो चुकलेला असतो ना,
त्याला वाटतं की आपल्याला सुनवतायत बस. नाही दादा, त्यांना बरोबर कळतं की आपण खरंच चुकलोय, माझंच चुकलं हं. आम्हाला बोलतात का ताई? नाही पण ज्याला कळायचं असतं कळतं. हा. हो, पण त्या हे पण म्हणतात की चुकलं तरी काही नुकसान नाहीये, फायदाच आहे असं. हा, खरी हो. गोष्ट आहे. हो हो आणि हो आणि मी असं म्हणते की किती जोडीदारांनी पण किती घरात पण चेंजेस आले असतील नक्की. एकमेकांचे ऐकण्याचे, आणि एवढ्या वर्षाचं चेंज दिसला असेल. मी तर आहे ना, माझं खरं आयुष्य विसरूनच गेलो होतो. पण आता गरुड माचीला गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी माझ्यामध्ये चेंजेस यायला लागल्या. मी त्या गोष्टी लक्षात घ्यायला लागलो. अरे हे तर मी मिस केलं, अरे हे तर मी मिस केलंय. आता गरुड माची कुठेही असू द्या, ताईंसमोर मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं जाणारच. एक्चुअली मैं बाद में बताऊंगी, गरुड़ माची में तो लिटरली ये सारे नर्सरी और केजी के बच्चे थे. इतने बढ़िया, इतने म्हणजे अशी बागडत होते ना सगळे, जसं लहान वासराच्या कसं कानात वारा भरतो आणि बागडतात, अक्षरशः असे सगळे सारे बच्चे मेरे ऐसे ही दौड़ रहे थे. ताई मी धावलो तिकडे. हो माहिती. धावलो. थैंक यू आपके इस विश्वास के लिए. थैंक यू सो मच वंस अगेन. चलिए, थँक्यू.